इतिहास म्हटलं की अनेकांना कंटाळा येतो. तारखा, सनावळ्या, नावं, सगळा पसारा. पण थांबा, विचार करा की इतिहास म्हणजे फक्त हे सगळं नाही, तर एक गोष्ट आहे, एक कहाणी आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? ही कहाणी कोण सांगतंय यावर सगळा खेळ अवलंबून असतो. आणि हाच प्रश्न आपल्याला थेट इतिहासाच्या मुळाशी घेऊन जातो की भूतकाळात नेमकं काय घडलं हे आपल्याला कळतं तरी कसं. कारण खरं सांगायचं तर काय घडलं याच्यापेक्षाही ते आपल्यापर्यंत कोणी आणि कसं पोहोचवलं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. तर मग आज आपण याच प्रवासाला निघणार आहोत. आपण बघणार आहोत की भारताचा इतिहास कसा लिहिला गेला आणि हे लिखाण म्हणजे कसं वेगवेगळ्या विचारांचं, दृष्टिकोनांचं एक अक्षरशः रणांगणच बनलं. तर मग चला या प्रवासाची सुरुवात करूया इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यापासून. हे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इतिहास लेखन म्हणजे फक्त घटनांचा अभ्यास नाही, तर त्या घटना ज्याने लिहिल्या त्या इतिहासकाराने डोळ्यावर कुठल्या रंगाचा चष्मा घातला होता हे तपासणं, त्याचा दृष्टिकोन काय होता हे समजून घेणं. आता एक मोठा गैरसमज आहे की भारतात इतिहास लिहिण्याची काही परंपराच नव्हती, सगळं काही बाहेरून आलं. पण हे खरंच आहे का? चला जरा शोध घेऊया. बघा, अगदी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातल्या अशोकाच्या दगडी शिलालेखांपासून ते थेट मराठा काळातल्या बखरींपर्यंत, जिथे वीरांचे शौर्यगाथा आणि महत्त्वाच्या घटनांची नोंद आहे, आपल्याकडे नोंदी ठेवण्याची एक खूप मोठी आणि समृद्ध परंपरा होती. एक उदाहरण देतो, सोहोगवडा ताम्रपट. हा फक्त राजाचा एखादा कोरडा हुकूम नाहीये, तर दुष्काळात लोकांना मदत कशी करायची याचा संपूर्ण प्लॅनिंग आहे त्यात. विचार करा किती जबरदस्त प्रशासकीय दूरदृष्टी असेल तेव्हा. आणि हे तर ऐकून अजून आश्चर्य वाटेल, 12व्या शतकात कल्हण नावाच्या एका इतिहासकाराने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. आणि तो लिहिताना त्याने काय केलं माहितीये? त्याने शिलालेख, नाणी, जुनी कागदपत्र अशा अनेक साधनांची चिकित्सा केली. म्हणजे अगदी आजच्या मॉडर्न रिसर्चसारखंच. पण मग चित्र बदललं. ब्रिटिश भारतात आले आणि त्यांच्या राजवटीत भारताचा इतिहास पुन्हा लिहिला गेला. पण यावेळी तो त्यांच्या स्वतःच्या शाही फायद्यासाठी, त्यांच्या उद्दिष्टांसाठी लिहिला गेला. आणि या बदलाचा चेहरा होता जेम्स मिल, एक ब्रिटिश इतिहासकार ज्याने भारताच्या इतिहासाकडे एका विशिष्ट पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिलं आणि तसंच लिहिलं. यालाच वसाहतवादी इतिहास लेखन म्हणतात. याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर भारतीय संस्कृतीला कमी लेखायचं, तिला मागासलेलं ठरवायचं आणि त्यातून ब्रिटिश राजवट किती चांगली आणि गरजेची आहे हे सिद्ध करायचं. म्हणजे इतिहासाचा वापर एक राजकीय शस्त्र म्हणून केला गेला. पण अर्थातच याला एक प्रतिक्रिया उमटणारच होती. या वसाहतवादी मांडणीला भारतीय इतिहासकारांनी एक जबरदस्त बौद्धिक प्रत्युत्तर दिलं. आणि याच प्रवाहाला आपण म्हणतो राष्ट्रवादी इतिहास लेखन. आणि ह्या राष्ट्रवादी विचारांचा एक मोठा आवाज होते वी.का. राजवाडे. त्यांनी जेम्स मिलसारख्या लेखकांच्या विचारांना थेट आव्हान दिलं. राजवाडे काय म्हणाले हे खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले, अरे इतिहास म्हणजे फक्त राजा महाराजांच्या लढाया नाहीत. इतिहास म्हणजे त्या काळातल्या संपूर्ण समाजाचं जीवनदर्शन आहे. तो एक आरसा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. तर बघा, इथे दोन विचारसरणींची थेट टक्कर होती. ते रणांगण आठवतंय? एका बाजूला वसाहतवादी होते जे आपलं राज्य टिकवण्यासाठी इतिहास वापरत होते, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी होते जे लोकांमध्ये स्वाभिमान जागवून स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देत होते. दोन्ही बाजूही इतिहासाकडे एका विशिष्ट हेतूनेच बघत होत्या. बरं, मग देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर ही चर्चा एका अगदी नव्या वळणावर आली. आता फक्त वसाहतवादी इतिहासावर टीका होत नव्हती, तर जे राष्ट्रवादी इतिहास लेखन होतं, जे मुख्य प्रवाहातील लेखन होतं, त्या सगळ्यालाच आव्हान देणारे नवीन विचार पुढे येऊ लागले. यातून साधारणपणे 3 मोठे प्रवाह पुढे आले. पहिला होता मार्क्सवादी इतिहास लेखन, म्हणजे इतिहासाकडे वर्गीय आणि आर्थिक संघर्षाच्या नजरेतून पाहणं. दुसरा होता वंचितांचा इतिहास, ज्याला इंग्रजीत सबॉल्टन म्हणतात, म्हणजे ज्यांना इतिहासात कधी स्थानच मिळालं नाही, त्या तळागाळातल्या लोकांचा इतिहास. आणि तिसरा प्रवाह होता स्त्रीवादी इतिहास लेखनाचा, जो स्त्रियांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या अनुभवांवर लक्ष केंद्रित करतो. यातला हा जो वंचितांच्या इतिहासाचा विचार आहे ना, तो खूपच महत्त्वाचा आहे. आणि गंमत म्हणजे या विचाराची मुळं खूप आधी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनात सापडतात. त्यांनी सांगितलं की ज्या शूद्र, अतिशूद्र आणि दलित समाजाला इतिहासातून पूर्णपणे वगळलं गेलं, ज्यांना कधी आवाजच दिला गेला नाही, त्यांचा इतिहास समोर आणलाच पाहिजे. आणि मग येतो स्त्रीवादी इतिहास. यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि सुरुवातीचा आवाज म्हणजे ताराबाई शिंदे.
1882 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं, स्त्री पुरुष तुलना. हे पुस्तक म्हणजे भारतातलं पहिलं स्त्रीवादी लिखाण मानलं जातं. नावावरूनच कळतंय, त्यांनी स्त्री आणि पुरुषांच्या सामाजिक स्थितीतल्या विषमतेवर बोट ठेवलं आणि त्या काळातल्या पुरुषप्रधान व्यवस्थेवर अत्यंत परखडपणे हल्ला चढवला. तर वसाहतवादी, राष्ट्रवादी, मार्क्सवादी, वंचित, स्त्रीवादी हा सगळा प्रवास आपल्याला काय शिकवतो? एकच गोष्ट, की इतिहास लिहिणं ही काही एकदा करून संपणारी गोष्ट नाही. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. एक असा संवाद आहे जो कधीच संपत नाही. मग प्रश्न हा आहे की जर इतिहास ही एक न संपणारी कहाणी असेल तर तिचा पुढचा अध्याय कोण लिहिणार? कोणाच्या दृष्टिकोनातून तो लिहिला जाईल? कारण इतिहासाची ही गोष्ट आजही लिहिली जातीये आणि तिचं पुढचं पान अजूनही कोरं आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?